तर राम राम मंडळी. तर आपल्या न्यू ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे. तरी मारुती बघत होता डॉगीचं आंदोलन बघताना मग काय मारुतीला म्हणलं अरे जाऊ दे मित्रा, त्याला काय बघू नको म्हणलं, त्यांना डिस्टर्ब करू नको. मग तेवढ्यात घेऊन आलतो कोणतं तर नाश्ता करण्यासाठी मी मारुती आणि मामा आणि मंग्या चौघजण आलो होतो. तेवढ्यात काय आलो कुठे हॉटेलवरती. तर आम्ही इडली वडा सांगितला होता. इडली वडा आम्ही तिघजण खाल्लो. तेवढ्यात मामा पण आला होता घेऊन. मग काय आम्ही मामा चौघजण खाल्लो. एवढ्यात आपल्याला आला होता फोन लोडिंगसाठी. तर आपण निघालोय पार्किंगमधून गाडी घेऊन कुठं लोडिंगला. तर पाऊस पडल्यामुळे चिक्कूल सगळा झालेला होता रस्त्यावरती. मग काय कसं बस आपण खड्ड्यातून निघालोय आता सध्या पंपात डिझेल टाकण्यासाठी. तर मित्रांनो आपण आलोय सध्या पंपामध्ये. तर डिझेल टाकण्यासाठी लावली होती गाडी. तर काय मग नोझल घेतला आपणच मग टाकायला लागलो आणि पूर्णपणे डिझेल आपल्या गाडीमध्ये पडत आहे. तर आपण गाडी डिझेल टाकून कुठे आलो सध्या तर तुम्ही बघू शकता की आकोडीचं चेतकचं प्लॅन्ट आहे. त्या चेतक प्लॅन्टच्या जवळ आलो आहे आम्ही. तर आता तेवढ्यात आम्ही चेतक प्लॅन्टच्या मध्ये जातच आहेत. मग काय मित्रांनो आपण फायनली आपण आलो आहे चेतक पॉईंटला. तर आपण गाडी घेऊन आलेलो आहे प्लॅन्टच्या समोर. आपण लावली आहे गाडी साईडला. चाललोय कुठे मॅनेजरकडे. मॅनेजरला सांगायचं की आपली गाडी आली आणि तू लोड लाव. मग काय आपण चाललोय मॅनेजरकडे. तर फायनली आपली गाडी लोड करून झालेली आहे. तर आपल्याला घ्यायचा होता व्हिडिओ, कारण की रांडाची शोरूमवाले आपली बॉक्स चोरतात, त्यामुळे आपल्याला व्हिडिओ घेऊन ठेवावं लागतं. तर आपण गाडी लोड करून साईडला लावलो आहे दरवाजा मस्तपैकी. आपल्याला आता नाईटला जावं लागते, कारण की इथं नो एंट्री असल्यामुळे आपल्याला नो एंट्री 9 वाजता खुलते. तर आपला ब्लॉग कसा वाटला, काय वाटला, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. तर धन्यवाद मित्रांनो.